नमस्कार मंडळी. ह्या 2 गोष्टी 2026 या संपूर्ण वर्षासाठी तुमच्या खिशात ठेवा. तुमच्या 7 जन्माची गरिबी कायमची दूर होईल. तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. सर्व काही रुपयांचे पैसे हवे असतील किंवा स्त्रीचे प्रेम, बंगला किंवा गाडी, सर्व काही तुमचेच असेल. तुम्हाला फक्त या 2 गोष्टी 2026 पर्यंत तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांचा असा आशीर्वाद मिळेल की तुम्ही जिथे जिथे पाऊल टाकाल तिथे तुमच्या हाताला जे काम मिळेल त्यावर संपत्तीचा पाऊस पडू लागेल. तुम्हालाही वाटेल की तुम्ही वेडे व्हाल, मी इतके पैसे कसे व्यवस्थापित करू. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित व्हाल. तुम्हाला प्रेम मिळेल, संपूर्ण जग तुम्हाला नमन करेल. जर कर्जाची समस्या असेल तर सर्वच्या सर्व कर्जही फेडले जाईल. जर मुली नसतील तर मुले होणार ना. कारण मित्रांनो, या 2 गोष्टी छोट्या नाहीत गोष्टी. या 2 गोष्टींमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांच्या शक्ती आहेत. विश्वासातील या सर्व देवी देवतांची ऊर्जा या गोष्टीत आहे. आणि जो कोणी या 2 गोष्टी आपल्या खिशात ठेवतो तर त्या व्यक्तीला जे वाटते ते त्यांच्या आयुष्यात घडू लागते. मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू होणार आहे. नवीन वर्षापासून तुम्हाला खूप आशा असेल की यावर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकेल. यावर्षी मी पैसे कमी आणि माझे छंद पूर्ण करून मी कर्जातून बाहेर येईन. मी स्वतःसाठी घर बांधणार आहे. मी नवीन गाडी घेईन. प्रत्येकजण नवीन गोष्टीचा विचार करत असतो. पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते नेहमीच घडते असे नाही. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही कित्येक पटीने जास्त पैसे मिळतील. 2026 हे काही सामान्य वर्ष नाही. सुरुवातीला जर तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज फेडले जाईल. शत्रूचा नाश होईल. तंत्रमंत्र किंवा कोणी जादूटोणा देखील अप्रभावी ठरतील. जर तुमच्याकडे लपलेले देशद्रोही असतील तर त्यांचा देखील नाश होईल. तुम्हाला खरे प्रेम मिळेल. जर तुम्हाला कोणाशी लग्न करायचे असेल तर ते देखील होईल. मुलांच्या आनंदाचा मार्ग मोकळा होईल. आता माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील आणि तुमचे मन शांत होईल. जे तुम्ही वर्षानुवर्षे करत आला आहात. गरिबी कधीही पैशातून येत नाही. ऊर्जेच्या कमतरतेमुळे गरिबी येते. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते किंवा अशुद्ध होऊ लागते आणि जेव्हा आपली ऊर्जा देखील नकारात्मक होते तेव्हा लक्ष्मी देखील आपल्या हातातून निघून जाते. लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. मग आपल्या घरातील संपत्ती हळूहळू कमी होत जाते. घरात गरिबी, कंगाल येते. पण याच वेळी मित्रांनो, दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक, शुद्ध आणि खूप तीव्र असेल आणि जेव्हा आपल्या घराची ऊर्जा देखील वाढते तेव्हा रस्त्यावर बसलेली व्यक्ती देखील राजा बनते. आपला धर्म आणि धर्मग्रंथ म्हणतात की जिथे आवाज आहे तिथे लक्ष्मी अस्तित्वात नाही. जिथे शुद्ध भावना आहे ती लक्ष्मी आहे. तिथे लक्ष्मी. आणि ह्या 2 गोष्टी घडतात. आणि त्या 2 गोष्टी काय आहेत ज्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जय महालक्ष्मी किंवा तुमच्या इच्छा कुलदेवतेचे नाव लिहा. मित्रांनो, वर्ष 2026 मध्ये शनी, राहू किंवा गुरु हे 3 ग्रह सर्वात मोठे ग्रह आहेत. आणि हे 3 ग्रह तुमचे जीवन उजळणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून या 3 ग्रहाचे डोळे थेट तुमच्यावर पडतील आणि हे 3 ग्रह देखील तुमची परीक्षा घेतली आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी काढून घेतील आणि तुम्हाला अनेक गोष्टीही देखील देतील. तुम्ही पैसे, आनंद, संपत्ती, प्रेम देखील देतील. आज आपण त्या 2 गोष्टी पाहणार आहोत. या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल तर मग त्यात शनी असो, राहू असो किंवा गुरु असो, तुमचा नवग्रह बळकट होईल. तुम्हाला तुमच्या सहकारी ग्रहाची शांती देखील मिळेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला 3 गोष्टीबद्दल सांगितले होते आणि वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांनी त्या गोष्टी त्यांच्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यातच अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडले. कुणाकडे स्वतःचे घर नव्हते, कोणी कर्जबाजारी होते, ते आता विलासी जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जणांकडे मोठ्या गाड्या नव्हत्या, कोणीतरी रस्त्यावरून उठून बंगल्यात बसले. मित्रांनो, हे मी स्वतः सांगत आहे तर लोकांनी कमेंटमध्ये त्यांचे अनुभव सांगितले.
आहे की तुम्ही दिलेल्या उपायाचा इतका अद्भुत परिणाम झाला आहे. मी तुम्हाला त्या 2 गोष्टीबद्दल सांगेन. त्या 2 गोष्टी सर्वात चमत्कारिक आहेत आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठेवाल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वासाची सर्व शक्ती तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी वापरल्या जातील. तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, प्रतिकूल परिस्थिती दूर करण्यासाठी विश्वासाची प्रत्येक ऊर्जा वापरली जाईल. मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात खूप काही घडले आहे. अनेक समस्या आहेत, पैशांचीही कमतरता आहे. मनात इतकी चिंता असते की तुम्ही रात्री झोपू शकत नाही. गेल्या वर्षी जे घडायचे होते ते फक्त घडले नाही, ते आणखीन वाईट झाले. पण आनंदाला पण टिकला नाही. पैसा आला पण थांबला नाही. हात रिकामे होते, पैसे आले पण गेले. तो सर्वत्र फिरायला गेला पाहिजे. यावर्षी तसे होणार नाही. आता या वर्षी जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवा, पैसे येतील आणि ते तुमच्याकडे नेहमीच टिकून राहतील. सोबतच सहकार्याने केलेली कामेही पूर्ण होतील. तुमची जोरदार प्रगती होईल आणि जर गोष्ट उलट घडत असेल तर प्रत्येक गोष्टीत स्वतःला नियंत्रित करावे लागते. पण का? कारण चंद्र कुंभकवत आहे, लक्ष्मी अस्थिर आहे आणि घराच्या ऊर्जेत दोष आहे. जरी आपल्या घराच्या ऊर्जेत दोष असले तरीही जेव्हा आपले ऊर्जा भागीदार नकारात्मक असतात तेव्हा आमच्याकडे पैसे नाहीत. त्याच वेळी असे काही लोक आहेत ज्यांना कमी मेहनत करून जास्त मिळते. त्यांच्या आयुष्यात फक्त माता लक्ष्मी आहे का? तसे नाही. त्यांच्या चांगली ऊर्जा असते, त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नाही. तर मित्रांनो, हा तो उपाय आहे जो पूर्वीच्या काळात राजा महाराजा हे करायचे, सम्राटाने केले. आजही मोठे व्यापारी तेच करत राहिले. वर्षाच्या सुरुवातीला मोठे व्यापारी, मोठे शेठ हाच उपाय करतील. मग तो व्यवसाय असो किंवा कोणताही व्यापार, उद्योग, धंदा व ते वर्षभर भरपूर पैसे कमवतो. आणि जर तुम्ही देखील हा उपाय केला तर खात्री करून घ्या की या वर्षी तुम्हाला मोठे बंगले हवे असतील, मोठी मालमत्ता हवी असेल, गाड्या हवे असतील, तुम्हाला सर्व काही मिळेल. मित्रांनो, पैशाची रक्कम इतकी मोठी होईल की तुम्हाला देखील पैसे कुठून येत आहेत हे समजणार नाही. इतके पैसे येतील, पैशाचे रूपांतर संपत्तीत होईल. मित्रांनो, मालमत्तेतून संपत्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल. तुम्ही जिथे हात घालाल हे लक्ष्मी मातेचा उदय होईल. तर काय करावे, कुठे करावे? लक्षपूर्वक ऐका. या उपायाने लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि शुक्र हे 4 साथीदार एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. नंबर 1, पहिली गोष्ट म्हणजे तुमचे घर स्वच्छ करणे, तुमची ऊर्जा शुद्ध करणे. हे कसे असेल मी तुम्हाला सांगेल. घर स्वच्छ करणे आणि पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि तुम्हाला स्वतःला संघटित ठेवावे लागेल. तुम्हाला एक पिवळे कापड घ्यावे लागेल. एक लहान पिवळा कपडा घ्या. त्या पिवळ्या कपड्यात चांदीचे एक छोटे नाणे ठेवावे लागेल. तुम्हाला अंदाज नसेल, पैशांची कमतरता असेल, तुमच्या घरात पडलेली कोणतीही चांदीची वस्तू, चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने नसतील तर ते शुद्ध करा. गंगाजल घाला आणि नंतर ते वापरा. किंवा तुम्ही बाजारात जाऊन नवीन चांदीची छोटी वस्तू आणू शकता. ते पिवळ्या कपड्यात ठेवा. आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, थोडीशी पिवळी मोहरी घ्या. पुढची गोष्ट म्हणजे चांदी आणि पिवळे मोहरी. आता तुम्हाला कवडी घ्यावी लागेल. नंबर 2, केशराचे 2 ते 3 तंतू घ्यावे लागतील. हे तिघे पिवळ्या कपड्यावर ठेवा. सोने कशासाठी? तर देवी लक्ष्मी संपत्तीची देवी आहे. देवी लक्ष्मीला सोने चांदी खूप आवडतात आणि केवळ चांदी शुक्राला बळकट करेन आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील. तुम्ही आनंदी राहाल. चांदीची संपत्ती वाढवण्याची मोठी संधी असेल. तुमच्या घरातील ऊर्जा चांगली राहील आणि तुमच्या आतील ऊर्जा चांगली असेल. केसर जो आहे तो गुरुग्रह आहे. तो त्याला गुरुग्रहाला संकीग्रह करेल. लक्ष्मी, मी सदैव तुमच्यासोबत आहे. अचानक पैसे येऊ लागतील. थांबलेले पैसे येतील. यामुळे नशीब उघडण्यास मदत होईल. आता त्याचे एक भांडे तयार करा आणि त्या पोटलीच्या वर तुम्हाला लाल धागा बांधावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कपड्यात देखील बांधू शकता. त्यामुळे काय होणार तर पैशावरचे लक्ष विचलित होणार नाही. जर काही पैसे आले आणि कोणी लपलेल्या शत्रूकडे पाहिले तर त्यांनी त्यांच्याकडे पाहिले तर ते दिसणार नाही आणि मग आमच्या घरच्या लक्ष्मी सुरक्षित राहतील. मित्रांनो, इतके पैसे येतील की तुम्ही देखील विचार करा की जिथे तुमच्याकडे एकेकाळी खाण्यासाठी धान्य नव्हते, आता तुम्ही हाताळू शकत नाही. इतके पैसे येत आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटेल की ते काय करत आहे.
कोणीही बेकायदेशीरपणे काहीही करत नाही. हा पैसा आता कसा येतो असा एक अद्भुत उपाय आहे. मी कोणतेही दावे करणार नाही. मी फक्त व्यवहारिक गोष्ट सांगत आहे. धर्म आणि शास्त्रानुसार आणि या गोष्टी 100% कार्य करत असतात, 100% परिणाम देतात. आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला परिणाम देखील मिळतील. कमी वेळात मी जास्त वेळ, कमी प्रयत्न, अधिक संपत्ती, सर्व काही चांगले होईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला आजारापासून मुक्त होण्याचे उपाय सांगत आहे आणि मी तुम्हाला सर्व मार्ग सांगणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे करा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला उपाय हे करावे लागतील आणि वर्ष सुरू होताच उपाय करावा, जेणेकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला या गोष्टी पुन्हा तुमच्या खिशात ठेवावे लागतील. जे तुमच्या खिशातून काढू नका. तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायचे आहे की नाही, आणि तुम्हाला त्याचे एक काबीज बनवून तुमच्या गळ्यात सुद्धा घालता येईल की नाही हे तुम्हाला तुमच्या भाऊमध्ये सुद्धा तुम्हाला हे बांधता येईल. कुठेही घाला, परंतु तुमच्या शरीराशी जोडलेले ठेवा. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खिशात पिवळा कवड्या, हळद मिश्रित तांदूळ, श्रीयंत्राचे लहान प्रतिमा, चांदीचे नाणे किंवा तुळशीचे किंवा कमळाचे बी ठेवणे शुभ मानले जाते, कारण या वस्तू समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. आणि त्यासोबत प्रस स्वच्छ ठेवणे, फाटलेले प्रस टाळणे महत्त्वाचे आहे. नंबर 1, पिवळी कवडी संपत्ती आणि नशीब आकर्षित करते. नंबर 2, तांदूळ देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, हळदीत मिसळून ठेवल्यास अधिक लाभ होतो. नंबर 3, श्रीयंत्र आर्थिक लाभ आणि व्यवसायात वाढ होते. नंबर 4, चांदीचे नाणे आर्थिक धैर्य आणि समृद्धीसाठी उपयुक्त आहे आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते. प्रस नेहमी स्वच्छ ठेवावे. फाटलेली किंवा जुनी प्रस ठेवणे, कारण ती नकारात्मक ऊर्जा असते. तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा मोठ्यांकडून मिळालेले पैसे दिशा ठेवू नका, ते देखील शुभ मानले जाते. या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि शक्य असल्यास मंत्रोच्चार करून सिद्ध करून घ्याव्यात. या वस्तू ठेवल्याने घरात आणि खिशात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडे ह्या गोष्टी असाव्यात. आणि हो, एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका, या गोष्टीबद्दल कोणालाही सांगू नका. जर तुम्हाला पत्नी असेल तर तुमच्या पत्नीला देखील सांगू नका. जर तुम्हाला मुले असतील तर तुमच्या मुलांना देखील सांगू नका. तुमच्या आईला देखील सांगू नका. तुमच्या वडिलांना सांगू नका. मित्र, नातेवाईक, शेजारी कोणालाही सांगू नका. फक्त मन स्पष्ट असले पाहिजे आणि गुप्त मार्गाने उपाय योजना केल्या पाहिजे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.